मग विवाह केलेला आहे, घरच्यांच्या काही गोष्टी न ऐकता आम्ही लग्न केलेलं आहे. परंतु एवढ्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन देखील आमच्यात कायम भांडणं होतात, सातत्याने वाद सुरू असतात. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थानामधनं आपण आपल्या एखाद्याच्या जीवनाची सुदृढता व्हावी आणि एखाद्याचा प्रपंच सुखाने चालावे यासाठी आपण एक मार्ग देत आहोत का मित्रांनो. एखाद्या गोष्टींनी जर त्या व्यक्तीला, एखाद्या समजा आपल्या नवऱ्याला किंवा पत्नीला त्याला समजण्याची स्थिती नसेल आणि इतके वाद होत आहेत की शेवटच्या टप्प्यावरती ती गोष्ट आलेली आहे, मग काय करायचं. देव करून पाहिले, अंगारा भुपारा घेऊन पाहिला, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, परंतु आता कंटाळलो, आता कुठल्याच गोष्टींवरती विश्वास नाही. बघा, शेवटी भगवंतच असतो की जो आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असतो. मी सांगतो तुम्हाला, आपल्याला या कालावधीमध्ये जेव्हा असं सिच्युएशन चालू असेल तेव्हा देवीच्या सप्तशतीचा पाठ करा. सप्तशतीचा पाठ करत असताना आपल्या समोर एक तांब्या ठेवायचा, त्याच्यामध्ये गंगाजल, गुलाबजल आणि एक केशरची काळी ठेवायची. सप्तशतीचा पाठ पूर्ण करायचा आहे आणि ते पाठ करत असताना उजवा किंवा डावा हात जो आपला आहे तो कलशावर असावा, त्याच्यामध्ये पूर्ण ताकद सप्तशतीची उतरते. मग त्या दाम्पत्याने ते पाणी प्राशन करायचं आहे. ते पाणी 7 दिवस सलग घ्यायचं आहे, एकदा सप्तशती वाचली. आणि जर त्याच्यातून गुण वाटला, फरक वाटला, तर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी सप्तशतीचा पाठ आणि व्रत करा. आई भगवती तुमचा संसार सुखाचा करेल. ओम काय.